हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात। मी सीमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर आज माझा अटायर तुम्हाला वेगळं दिसतच असेल। तर आज मी अशी साडी नेसलेली आहे। मी नंतर माझा लुक तुम्हाला दाखवेनच। आज ॲक्च्युली आहे माझं वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन आहे। तर म्हटलं तुमच्यासोबत सुद्धा शेअर करते। मी ॲक्च्युली मला कालपासूनच हे सगळं माझी तयारी वगैरे सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं। कसं कसं डेकोरेशन केलं आहे, काय काय वाणवस्तू आणल्या आहेत वगैरे मला सगळं तुमच्यासोबत शेअर करायचं होतं। पण इतकी घाई झाली, इतकी गडबड झाली आणि सगळं मला एकटीला करायला लागतं ना, त्यामुळे मग आधी मला वेळच मिळाला नाही सगळं डिसाईड करण्यापासून ते सगळं। परत घरातली आपली रोजची कामं तर असतातच, ती पण आहेत, हे पण करायचं आहे। डेकोरेशनपासून सगळी तयारी केली। तर मी काय काय केलं ते तुम्हाला दाखवतेच। आता थोडाच वेळ राहिलेला आहे। 7 वाजता मी बोलवलं आहे सगळ्या म्हणजे बायकांना, आमच्या बिल्डिंगमधल्याच बायका आहेत त्यांना बोलवलेलं आहे। तर म्हटलं त्याच्या अगोदर तुमच्यासोबत हे सगळं शेअर करूया। मी कसं वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन करते, कशी पूजा करते, कशी पूजा मांडते, तर ते तुमच्यासोबत शेअर करायचं होतं। तर आता मी तुम्हाला दाखवते की मी डेकोरेशन कसं केलेलं आहे। ओके, तर हे अशा प्रकारे मी डेकोरेशन केलेलं आहे। इथे मी छानशी माझी लक्ष्मी मातेची मूर्ती आहे माझ्याकडे। तर ही मी एरवी दिवाळीला सुद्धा लक्ष्मीपूजनाला वगैरे इथे मांडत असते। तर आणि हे आपलं कलश पूजन होणार आहे। मागे श्रीयंत्र आहे आणि असं मस्तपैकी दिवे वगैरे सगळी तयारी करून ठेवलेली आहे मी। 5 फळं आहेत इथे। हे वैभवलक्ष्मी व्रताचं पुस्तक आहे आणि मेन म्हणजे ह्याच्यात शिलाची स्टोरी आहे। तर ही शिलाची स्टोरी मी वाचते आणि ही अशी लक्ष्मीची पावलं ठेवलेली आहेत। हे मस्तपैकी विड्याचं पान आहे आणि सुपारी आहे, त्याच्यावर असा छोटासा नारळ आहे, तांदूळ, हे हळदी कुंकवाचा करंडा आहे, हे मस्त तुपाचा एक दिवा ठेवलेला आहे, छोटासा कलश आणि हे लक्ष्मी माता। अजून माझं डेकोरेशन बाकी आहे, हे तर मी फक्त ओव्हरऑल असंच डेकोरेशन केलेलं आहे। आणि कालच ना ही माझी फ्रेम तुम्हाला माहितीच आहे ना, इथे नेहमी माझा कृष्ण असतो। तर आज कृष्णाला सांगितलं की आजचा दिवस जरा बेडरूममध्ये राहा आणि मग लक्ष्मी माता आलेली आहे इकडे। तर आज पूजा आहे ना तिची, त्यामुळे मग तिला विराजमान केलेलं आहे इकडे। आणि हा आहे अष्टलक्ष्मी दिवा। तर मला अजून फुलांचं डेकोरेशन करायचं आहे, भरपूर सारी फुलं आणलेली आहेत, मी दाखवेनच तुम्हाला। तर हे जे माझं मी हे सांगत होती, तर ही माझी जी लाकडी फ्रेम तुम्ही बघितलेलीच आहात ना, तर त्याच्यामध्ये मी काल हे ना रात्री बसून हे असं कापड म्हणजे मागे एक हार्डबोर्ड लावला आणि त्याच्यावर त्या कार्डबोर्डवर मी ते कापड असं चिकटवलं आहे आणि ते फिक्स केलं त्याच्यावर। तर म्हटलं एक बॅकग्राऊंड तयार होईल, छान दिसेल। आणि हो, ॲमेझॉनवरून ना हे ट्रीसुद्धा मी मागवलं, तुम्हाला दाखवते कसं दिसतंय ते। तर हे असं दिसतं, खूप छान दिसतंय, तर मला आवडलं। अगदी टच बटनवर आहे, एक टच केलं तर हे ब्लिंकिंगवर जातं, म्हणजे लाईट्स ब्लिंक होतात आणि परत एकदा टच केलं का लाईट ऑफ होतो। तर हे सेलवर पण आहे आणि USB चार्जिंग पण आहे त्याला। तर अशा प्रकारचं मला खूप आवडलं, म्हटलं छान वाटेल डेकोरेट करायला, म्हणून तेवढ्यासाठी मी पटकन मागवलं ते। तर ही आहे माझी सगळी तयारी। काल छान फ्रेश फुलं दिसली, राहवलं नाही। त्यातून ही फुलं तर मला खूप जास्त आवडतात आणि त्यात ही गुलाबाची मिक्स फुलं किती छान दिसतात ना, मला खूप जास्त आवडतात। तर अधूनमधून मी हे असं काहीतरी फ्लावर पॉट वगैरे ठेवत असते घरी, मला खूप आवडतं। तर म्हटलं बायकांना द्यायला पण फुलं होतील म्हणून हे गुलाब आणले, त्यातले मग एक्स्ट्राचे होते ते मी असे फ्लॉवर पॉटमध्ये सजवलेत। ही केळी आणली आहेत वाटायला, ही आहेत वैभवलक्ष्मी व्रताची पुस्तकं आणि हे वाण घेतलेलं आहे मी द्यायला। तर वाण ॲक्च्युली मी काय घेतलेलं आहे माहिती आहे का, हे अशा भरण्या घेतलेल्या आहेत। तर एक्स्ट्रा कोण आलं तर द्यायला होईल म्हणून ह्या 2 अशाच ठेवल्यात, कोण आलं तर मी पॅक करून ठेवीन, लगेच देऊन टाकीन पॅक करून, म्हणून 2 एक्स्ट्राच्या घेऊन आली आहे। आणि ही आहेत भरपूरशी फुलं। तर आता मला पूजा करायची आहे। मस्त कमळ पण भेटले मला काल, तर हे कमळ आणलेत। ही थोडी मिक्स फुलं आहेत, ही इकडे जास्वंद आहे, थोडीशी काल आणली ना त्यामुळे थोडंसं असं चिकटली आहे ती।
हा मस्त चाफा आणलेला आहे, खूप सुंदर चाफा मिळाला मला काल. आता पावसाळ्यात चाफ्याची फुलं खूप छान येतात ना, असा घरभर सुगंध पसरला आहे मस्त त्याचा. ही कणेरीच्या फुलांचा मस्त गजरा आहे, तर भरपूर मोठा आणला आहे मी हा. परत हा जाईजुईचा सुगंधी गजरा आणलेला आहे. ही अशी फुलं आणलेली आहेत. तर अशी सगळी माझी आता ही वैभवलक्ष्मी व्रताच्या उद्यापनाची तयारी सगळी झालेली आहे आणि आता मला ॲक्च्युअल पूजेला सुरुवात करायची आहे. तर आता मी ह्या फुलांनी मस्त देवी मातेला नटवणार आहे, छानपैकी पूजा करणार आहे. तशी मस्त पूजा झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवीनच, पूजा करतानाही शक्य झाली तर मी दाखवीन तुम्हाला. तर आता इकडे सगळं फुलांनी डेकोरेट करायचं आहे आणि मला पूजा पाठसुद्धा करायचा आहे. तर वैभवलक्ष्मी व्रताचं जे पुस्तक असतं ना, ते आजच्या दिवशी वाचायचं असतं आणि आज नारळ उवाळायचा असतो आणि खीर आज खिरीचाच प्रसाद करायचा असतो. वैभवलक्ष्मी मातेला खिरीचा प्रसाद हे दाखवतात शेवटच्या दिवशी. तर मी एरवीही सगळे दिवस म्हणजे वैभवलक्ष्मी व्रत असतं दर शुक्रवारी मी खिरीचाच प्रसाद दाखवते मातेला. फक्त अधेमध्ये कधीतरी शिरा वगैरे किंवा मुगाचा हलवा वगैरे असं काहीतरी करून प्रसाद करते. पण आज विशेषतः आज स्पेशली खीरच करायची असते. तर मी खीर मगाशीच करून ठेवलेली आहे. तुम्हाला मी ती क्लिप ॲड करून दाखवेन मी कशी खीर केली आहे ती. तर पहिले तर मी तुपावर असे काजू परतून घेतलेले आहेत, जरा भरपूरसंच तूप घातलं आहे आणि त्याच्यामध्येच ह्या भाजलेल्या शेवया येतात ना, त्या शेवया घेतलेल्या आहेत. त्याही मी तुपामध्ये थोड्याशा परतून घेणार आहे आणि परतून झाल्या चांगल्या का मग त्याच्यात पाणी घालून मी शिजवून घेतल्यात. ह्या दूध एकीकडे तापवून ठेवलेलं आहे मस्तपैकी, 2 लिटर दूध आहे हे. एवढ्याची मी खीर बनवणार आहे. आता शेवया चांगल्या शिजल्यात, त्याच्यामध्ये मी ही व्हॅनिला पावडर घातलेली आहे, नंतर मॉन्क फ्रूट पावडर घातलेली आहे कारण का मी साखर नाही घातलेली. तर ऑलरेडी त्या व्हॅनिला पावडरमध्ये पण साखरेचं प्रमाण आहेच, त्यामुळे मग मी मॉन्क फ्रूटची खीर केलेली आहे आणि अगदीच कमी गोड अशी खीर बनवली आहे. कमी गोड म्हणजे अशी व्यवस्थितच बनवली आहे, अगदी निगोड पण नाही बनवली, व्यवस्थित गोड बनवलेली आहे. तर आता खीर चांगली शिजल्यानंतर मी त्याच्यामध्ये दूध घातलेलं आहे हे, कारण का मग नंतर मग दूध घातल्यानंतर जास्त उकळवण्याची गरज नाही. आणि आता हे केशर मगाशी मी भिजत घातलं होतं, ते केशराचं पाणी घातलं आहे थोडंसं, त्यामुळे ना खिरीला असं मस्त रंग आलेला आहे बघा. तर ही आहे खीर. तर खीरसुद्धा रेडी करून ठेवलेली आहे. म्हटलं आता परत बायका आल्यानंतर मग परत धावपळ गोंधळ नको उडायला ना, कारण का मला अजून पुस्तकसुद्धा वाचायचं आहे. आता ही खीर जर अशी गार झालेली आहे, त्यामुळे मी आता ह्याच्यामध्ये मनुके घालते, म्हणजे मग आपली खीर तयार आहे. गरम दुधात मनुके घालायला भीती वाटते ना, दूध फुटलं वगैरे तर, म्हणून मग मी खीर जरा गार झाली ना तर मगच त्याच्यामध्ये मनुके वगैरे घालते. तर आता आपली खीरसुद्धा रेडी आहे. तर एकदा नैवेद्य रेडी असला ना का मग काही टेन्शन नसतं आणि आपली तयारी झालेली असली. आता मी पटकन पूजा करून घेते. मांडणी तर माझी सगळी झालेलीच आहे आणि हा मी तुम्हाला हे नाही दाखवलं, मी अशी पावलं ठेवलेली आहे तिकडे मस्तपैकी. आणि ही अशी एक परमनंट रांगोळी, परमनंट म्हणजे तो गालीचा आहे ॲक्च्युली, तसा मस्त रांगोळीसारखा दिसतो, तर छान वाटतं ना. तर मग मी इकडे असं सजवलेलं आहे. तर आता मी पटकन पूजा करायला घेते आणि मग तुमच्याशी बोलते.
तर आता मी वैभवलक्ष्मी व्रताची कथा वाचायला घेणार आहे। तर अगदी 10 मिनिटात हे सगळे कथा वाचून होते। त्याच्यानंतर मग आरती करायची असते, म्हणून मी नैवेद्य आधीच ठेवून घेतलाय, नैवेद्य दाखवून घेतला, म्हणजे मग आरती करायला आपण मोकळे, म्हणजे मग बायका आल्या ना का माझी घाई होणार नाही। आणि ऑलरेडी फॅन एकदम स्लो केलाय ना, त्यामुळे घामाघूम व्हायला झालंय। तर आता मी कथा वाचायला घेते। प्रपंचिता विष्णुप्रिया देवी सामां पातु मनोरमा भगवती लक्ष्मीष्टपद्मा। तर अशा प्रकारे आता माझी वैभवलक्ष्मी मातेची पूजा संपन्न झालेली आहे। आज शेवटचा शुक्रवार होता म्हटल्याप्रमाणे आज उद्यापन करत आहे आणि हा शेवटचा शुक्रवार आहे बघा, त्यामुळे नारळ ओवाळायचा आहे। पण नारळ आता हर्षद आज लेट येणार आहे, तर तो येईल तेव्हाच नारळ, नाही तर मग राज फोडेल नारळ। असं नारळ वाढवायचा असतो देवी मातेसमोर। एरवीचे बाकीचे शुक्रवार नसतो करायचा, फक्त शेवटच्या शुक्रवारी आपण नारळ वाढवायचा असतो। तर अशी माझी पूजा झालेली आहे। तर घरात असं मस्त छान प्रसन्न वातावरण आहे, खूप छान वाटतं पूजा केल्यानंतर। मी वैभवलक्ष्मी व्रत ना साधं माझ्या लग्नाच्या आधीपासून करते, म्हणजे मला 21-22 वर्षांपेक्षाही जास्त झाले, कारण का लग्नालाच आता 20 वर्ष होतील माझ्या। तर त्याच्या आधीपासून मी हे व्रत करते आणि मला वेळोवेळी जेव्हा जेव्हा मी हे व्रत केले ना, मला खूप छान अनुभव आलेला आहे, चांगला अनुभव आलेला आहे या व्रताचा। अगदी व्रत करायला घेतल्याच्या पहिल्या दिवसापासूनच मला व्रताचा प्रभाव दिसून येतो। तर म्हणजे मी हे त्यामुळे फार वर्षांपासून मी हे एक व्रत जे आहे ते करते। बाकीचे उपास तपास मी जास्त काही करत नाही, फक्त पाळतो, आम्ही वार पाळतो। पण वैभवलक्ष्मी व्रत मी असं काही स्पेसिफिक पिरियड ऑफ टाइम नंतर मग करते, म्हणजे मनात जेव्हा असं मला वाटतं ना की हे करायचं आहे, आता लक्ष्मी मातेचं व्रत करावं असं मला आतूनच असं वाटायला लागतं आणि मग मी करायला घेते ते व्रत। तर ही अशा प्रकारे माझी रोजची देवांची पूजा झालेली आहे। संध्याकाळ होऊन गेली, त्यामुळे दिवाबत्ती केलंय। सकाळी मी अगदी कमी फुलांनी पूजा केली होती, कारण का फुलं लगेच भावतात ना, आणि आज वैभवलक्ष्मी व्रत करायचं होतं। हे कसं संध्याकाळचंच व्रत असतं, त्यामुळे मग मी आता संध्याकाळी एक्स्ट्राची फुलं घातलेली आहेत, त्यामुळे छान दिसतात अगदी देव। अशी मला जेव्हा मिळतात ना अशी छान छान फुलं, तेव्हा मी आणत असते, नाहीतर मग एरवी आठवड्याभराची असतातच माझ्याकडे फुलं, तर थोडी थोडी अशी घालत असते। पण आज बघा किती छान देवघर अगदी खुलून दिसतंय माझं, छानच दिसतंय ना। आणि ही लक्ष्मी मातेची मूर्ती आहे माझ्या घरातली, देवघरातली म्हणजे। तर आज राजनी पण मला मदत केली आहे वाण वगैरे आणण्यासाठी,
तर वाण वगैरे घेऊन येण्यासाठी त्यांनी सुद्धा मला मदत केली, मला घेऊन गेला म्हणजे, कारण का त्याला काय एवढं चॉईस काय घेण्याचं एवढं समजत नाही ना. तर मग मी गेली होती त्याच्यासोबत आणि मग आम्ही घेऊन आलो. तर असं घरात अगदी छान प्रसन्न वाटतंय आज. हे एंट्रन्सला अशी मी लक्ष्मी मातेची पावलं ठेवलेली आहेत तशी मस्त घरात येताना, आणि इथे लक्ष्मी माता विराजमान झालेली आहे. अष्टलक्ष्मी दिवा. दाराची बेल वाजली, मला कळलंच आता सवासणी यायला सुरुवात झालेली आहे. तर पहिल्याच 2 सवासणी आलेल्या आहेत. ह्या जरा लवकरच आल्या कारण का त्यांना जरा बाहेर जायचं होतं, म्हणून मग त्या थोडं लवकर आल्या. पण आल्या हे महत्त्वाचं, हो की नाही? कारण का सगळ्यांची बाहेर इकडे तिकडे काही ना काही कामं असतात आणि आपल्यासाठी वेळात वेळ काढून ही लोक आपल्याकडे येत असतात आपल्या कार्यांसाठी. तर ते खूप महत्त्वाचं असतं की नाही. ह्यांनी आल्या आल्या देवीचं छान दर्शन घेतलं. मग मी हळदी कुंकू लावून वगैरे त्यांचं पहिले तर स्वागत केलं आणि त्यांना एक एक फूल दिलं गुलाबाचं त्यांच्या हातामध्ये. नंतर मग आपली वैभवलक्ष्मी व्रताची एक एक पुस्तिका आणि त्यासोबत एक फळ असं त्यांना म्हणजे त्यांच्या ओटीत भरलं आणि ते दिल्यानंतर मग मी त्यांच्यासाठी सगळ्या बायकांसाठी वाणवस्तू आणल्या होत्या. तर काय त्या ते मी तुम्हाला दाखवल्याच. तर माझ्या परीने मी व्यवस्थित असं करण्याचा प्रयत्न केला होता. तसं छानसं पॅक करून वगैरे त्यांना एक एक वाणवस्तूसुद्धा दिली. तर अशा प्रकारे वैभवलक्ष्मी व्रताचं उद्यापन मी करत असते. बॅटरी पण आहे आणि USB चार्जिंग पण आहे. हां, दोन्ही आहे. तर मी केलेले डेकोरेशन वगैरे त्यांना खूप जास्त आवडलं, त्याचंच कौतुक करत होत्या त्या. आता हळूहळू बायका यायला सुरुवात झालेली आहे, कारण तर झाली आता तर ऑलमोस्ट 7 वाजले. त्या दोघीजणी येऊन गेल्या. पहिले इथेच म्हणजे आमच्या बिल्डिंगमध्ये राहायच्या, आता दुसरीकडे राहायला गेल्या. तर त्या दोघीजणी येऊन गेल्या. तर त्यांनाही बरं वाटलं, आवडलं मी केलेलं डेकोरेशन वगैरे, खूप आवडलं त्यांना, छान वाटलं. तर आता मी तर पूर्ण तयारीत आहे, त्यामुळे आता कोणी आलं तरी काही हरकत नाही. माझी मेन म्हणजे पूजा आणि आरती झालेली आहे. अगदी आरती माझी करून झाली, संपली आणि ह्या दोघीजणी आल्या. तर आता हल्ली कसं सगळ्यांना कामं असतात आपापली, जॉब असतात, कुठे जायचं असतं, काय असतं, सगळंच असतं. त्यामुळे मग जो तो आपापली वेळ हे करून येणार. पण ठीक आहे, 7:30-8 वाजेपर्यंत सगळे येऊन जातीलच ऑलमोस्ट. तर आज मी ही अशी मस्त साडी नेसलेली आहे, थोडी पार्टीवेअर आहे, पण म्हणून मग हा असा ट्रेडिशनल टाईपचा असा ब्लाऊज घातलेला आहे त्याच्यावर. ॲक्च्युली कालच आणला मी, फक्त मला म्हणजे डोंबिवली स्टेशनला रोडलाच मिळाला हा ब्लाऊज. छान दिसला आणि ह्याच्यासोबत ह्या साडीसोबत खूप छान जातोय हा. तर मग हा असा ब्लाऊज घातला आहे आणि हे असं छान सगळ्यातलं घातलं आहे. हातात हिरव्या बांगड्या घातल्या आहेत मी छानपैकी. तर हा आहे माझा लुक. ह्या पदराला ना ॲक्च्युली काल काहीच नव्हतं, एकदम प्लेन अशी साडी होती. मग मी काल ना हे टॅसल्स घेऊन आले असे, आणि आज सकाळी बसून मी हे लावले टॅसल्स. तर हे टॅसल्स लावल्यानंतर छान दिसतंय ना साडी. तर जरा एक चांगला लुक गेटअप येतोय साडीला, छान वाटते. आता गरम पण खूप होत आहे, म्हटलं सुळसुळीतच साडी घालूया, म्हणून मी अशी लाईट वेट साडी घातली आहे मी मस्तपैकी. कशी वाटते मला कमेंट करून नक्कीच सांगा, कशी वाटते माझी साडी ते. तर आता हळूहळू सगळ्या बायका एक एक यायला सुरुवात झालेली आहे. तर आजकाल कसं आहे ना की लोक कोणी कोणाच्या घरी जास्त येत जात नाहीत, पण आता ह्या निमित्ताने का होईना म्हणजे थोडंसं येणं जाणं होतं, बोलणं होतं, थोडंसं विचारविनिमय होतात. तर बरं वाटतं ना, थोडी ओळख असते ती जरा वाढते, जरा बोलणं होतं, तर बरं वाटतं. असं जरा घरात बरं वाटतं. एखाद काय एरवी तर काय कोणाचं कोणाशी भेटणं होत नाही, बोलणं होत नाही. तर निदान ह्या निमित्ताने तरी येतात 4 बायका, तर बरं वाटतं. तर हा एक पर्पज आहे मेन. पूर्वीच्या लोकांनी यासाठीच या सगळ्या गोष्टी करून ठेवलेल्या आहेत की बायकांनी एकत्र यावं, थोडं नटावं थटावं, आणि त्यांनाही थोडंसं बाहेर निघण्यासाठी चान्स मिळायचा त्या निमित्ताने, आणि थोडंसं बोलणं वगैरे व्हायचं.
तर हेच कारण असतं ह्या सगळ्या सणासुदींचं, पुन्हा हे सगळ्या व्रतांचं, वैकल्यांचं तेच महत्त्व असतं. आमच्या हॉलच्या कोपऱ्यामध्ये जे प्लांट स्टँड असतं ना ते त्यांना खूप आवडलं. लोखंडी आहे ते. फार वर्षांपूर्वी म्हणजे मी अगदी लहान असताना माझ्या वडिलांनी ते बनवून घेतलं होतं. मैं कल आपको एक आसन भेजूंगी, एक छोटा है दूसरा एक बड़ा है, तो पहले एक आसन आप करके दो, फिर उसके ऊपर उनको विराजमान करके वो दूसरा वाला भेजूंगी। उसका तो मैंने सब निकाल दिया है, सुई वगैरह जो था ना वो निकाल दिया है। तो पहला एक है उसके ऊपर है, लेकिन वो बहुत, तो मैं मेरे हिसाब से करूंगी तो चलेगा ना? ऐसे जो ह्या काकू आमच्या बिल्डिंगमध्ये आमच्या वरच्या मजल्यावरच राहतात. तर त्या पण आल्या आणि त्यांच्या पाठोपाठच मग माझी मैत्रीण आणि मैत्रिणीच्या सासूबाई त्या सुद्धा आल्या होत्या. पाणी घालून काढतो गावाला तसं. कॉलेजला पण एकत्र आणि डोंबिवलीत एकत्र डोंबिवलीतच राहते पण भेट होत नाही. जॉब करते ना कधीतरी असं मस्त योगायोग. ही अगदी माझ्या बालपणीची मैत्रीण आहे. तर तिला पण मी बोलवलं होतं. जवळच राहते पण आमची कधी भेट होत नसते जास्त, कारण का ती जॉब करते त्यामुळे आमची जास्त भेट होत नाही. तर आता आमच्या अशा गप्पा गोष्टी रंगल्या होत्या खूप दिवसांनी भेटल्यानंतर. काय नाही सगळ्याची वाट, काजू नाही, नारळ नाही. ₹10 आपले द्यायचे. बिस्किटचा पुडा, आणि असं कधी बायका नसतील होत नाही एवढ्या, मग काय करायचं तर मग सरळ तेच करते. मग काय मला ना प्रत्येक वेळेस वैभवलक्ष्मी व्रताच्या उद्यापनाला एवढ्या बायका वगैरे कधी कधी मिळत नाहीत. तर त्यावेळेस मी काय करते ना की आमच्या इथे म्हणजे आपल्या इथे असतातच गरीब माणसं, पण आमच्या इथे डोंबिवली स्टेशनला ना रात्रीच्या टायमाला भरपूर गरीब लोकं अशी बसलेली असतात रात्रीची. तर मग त्यांना जाऊन मी सरळ खाण्यापिण्याचं जे काही मी आणलं असेल ना ते मी देऊन येते. तर ती लोकंही खुश होतात आणि त्यांना पण आशा असते कोणीतरी यावं द्यावं आपल्याला काहीतरी, आणि त्यांच्या जेवणाच्या टायमावरच जाऊन आम्ही असं त्यांना दान करत असतो. म्हणजे हर्षद आणि मी ना स्कूटरवरून ते सगळं जे काही देण्यासाठी घेतलं असेल ना ते घेऊन जातो आणि एक एक असं वाटत देतो. आणि ते विशेष म्हणजे तिथे लहान मुलं मुली वगैरे जास्त असतात, गरीब अशी. तर खुश होतात ते. तर तेच खरं व्रताचं हे आहे ना की गरजू लोकांना मिळावं. तर ते गरजू लोकांना मिळतं. तर अशा प्रकारे सुद्धा मी उद्यापन करत असते. तर असं उद्यापन केलं तरीसुद्धा चालतं, कारण का काय आहे ना, गरीब आणि गरजूंना खायला प्यायला घालणं ह्याच्यासारखं पुण्य दुसरं काहीच नाही. तर मी असं सुद्धा उद्यापन करत असते. आणि जरी मी असं बायकांना वगैरे बोलवून उद्यापन केलं तरीसुद्धा आम्ही रात्री 9च्या दरम्यान वगैरे जाऊन हर्षद आणि मी जे काय वस्तू आणल्या असतील, खाण्यासाठी आणलं असेल ते सगळं जाऊन वाटप करत असतो. तर ह्याच्यासारखं पुण्य दुसरं काही नाही ना, कारण का जो भुकेला आहे त्याला अन्न मिळणं जास्त महत्त्वाचं आहे की नाही. तर अशा प्रकारे पण मी उद्यापन करत असते आणि मला ते खूप जास्त आवडतं. पण काय नाही, ह्या वर्षी मला ते करायला मिळालं नाही, मला वेळ खूप कमी मिळाला. तर आज तरी मी ते काही करणार नाही आहे, पण आम्ही उद्या परवा म्हणजे सॅटर्डेला नाही तर मग संडेला जाऊन असं काहीतरी गरिबांना अन्नदान करून येऊ.
तर आता ही शेवटची सवाशीण आलेली आहे. नाही म्हणताना मला 9 सवाष्णी मिळाल्या. 7 सवाष्णी घालायच्या असतात, म्हणजे बोलवायच्या असतात, पण मला 9 मिळाल्या. तर वेल अँड गुड, मला खूप बरं वाटतं आहे. यावर्षी मला 9 सवाष्णी मिळाल्या 7 ऐवजी. तर अशा प्रकारे माझं वैभवलक्ष्मी व्रत आज यथासांग अगदी पार पडलेलं आहे. छान आणि मस्त प्रकारे पार पडलेलं आहे. मनाला फार बरं वाटतंय, शांत वाटतंय. पण आता थोडी हुरहुर पण लागते की आता शुक्रवार आला ना का फार चुकल्यासारखं वाटणार अगदी, की आता अरे पूजा केली नाही आहे लक्ष्मी मातेची, पुस्तक वाचलं नाही आहे, तसं थोडंसं चुकल्यासारखं वाटतं. पण ठीक आहे, परत येतातच ते शुक्रवार. परत असं कधी मनात आलं का मी करायला घेते. तर हे वैभवलक्ष्मी व्रत असं व्रत आहे ना की ते आपण कधीही करायला घेऊ शकतो. म्हणजे मध्ये 3 महिन्याचा गॅप द्यायचा असतो आणि मग तुम्ही परत ते व्रत करायला सुरुवात करू शकता. की म्हणजे ह्या व्रताचं असं नाही आहे की तुम्ही स्पेसिफिक महिन्यामध्येच करायचं असतं किंवा ह्या तारखेलाच करायचं, ह्या तिथीलाच करायचं, असं काही नसतं. तुम्हाला जेव्हा मनात येईल, जेव्हा वाटेल तेव्हा तुम्ही करू शकता. तर वैभवलक्ष्मी मातेचं कसं आहे ना की आपण खूप काही पैसा अडका असं काही मागायचं नसतं तिच्याकडे. पण आपण जी कामं करत असतो आणि त्याच्यात काही कामं अडकलेली असतात, तर ती अगदी सुरळीत तुमची ती कामं तुमची पार पाडते. तर त्यासाठी तर मला खूप मोठा अनुभव आहे. माझी अशी बरीचशी अडकलेली कामं अशी झालेली आहेत. म्हणजे मी असं कामांसाठीच हे व्रत करत नाही, पण असं म्हणजे ती अक्षरशः म्हणजे असं सांगते, करायला लावते आपल्याला ते व्रत आणि आपण ते व्रत करायला घेतो. तर मैत्रिणींनो, कसं वाटलं तुम्हाला माझा हा व्लॉग? कसं वाटलं वैभवलक्ष्मी व्रत? परत माझं डेकोरेशन तुम्हाला कसं वाटलं? तर मला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि माझा हा व्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.